विद्यार्थी मित्रांनो, बघा, नुकतीच पोलीस भरतीची एक जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीनुसार जर आपण विचार केला तर प्रत्येक विद्यार्थ्यांची तळमळ सुरू झाली आहे की आता पुढची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे बरेच विद्यार्थी तर आता फिजिकलची तर तयारी सुरू आहे, जी शारीरिक चाचणी ती तर सुरूच आहे, पण हे लक्षात येते तिथे पुन्हा प्रश्नचिन्ह येतो पुढे की आता आम्ही पेपरची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे. बरोबर आहे, पुढे काय करायचं, कसं करायचं. ठीक आहे, सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, घाबरायची गरज नाही. कारण बघा, आज जर समजा पोलीस भरतीची तयारी सारं जग करत आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे. पण आपण एक सुरुवातीला त्याचं नियोजन योग्यरित्या जर केलं तर नक्कीच पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्हाला मिळतं. असं कधी होत नाही की मिळालं नाही. फक्त त्यासाठी नियोजन योग्यरित्या पाहिजे. तुमचं जे नियोजन करताय ते कशा पद्धतीने कुठल्या टप्प्यावरती काय करायला पाहिजे हे सुद्धा असायला पाहिजे त्यामध्ये. आणि प्रत्येक टप्प्याचा जरी विचार केला तरी ते प्रत्येक टप्प्याचं अगदी सखोलपणे नियोजन तुमच्या जवळ असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, नक्कीच तुमच्यापासून ज्या 15,000 किंवा ज्या जागा जाहिरात येतोय आपल्याला त्या जाहिरातीमध्ये आपला एक नक्कीच आपली स्वतःची जागा आपण मिळवू शकतो. खूप लक्षात ठेवून महत्वाचं आहे. मग त्यासाठी आता नियोजन कशा पद्धतीने करायचं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा की ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आता अभ्यास कसा, जीएसचा अभ्यास कसा करायचा, तर कुठेही क्लास लावायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, मी सरळ साध्या सोप्या पद्धतीने घेऊन जाणार आहे तुम्हाला. आता विचार करा, जे 2025ला जे पेपर झालेले आहेत, बरोबर, 2024 आणि 25च्या दरम्यान जे पेपर झालेले आहेत, मग त्या पेपरच्या दरम्यान जे प्रत्येक जिल्ह्याचे जे पेपर आलेले म्हणजे त्या मुंबई शहर असू द्या, मुंबई उपनगर आहे, ठाणे सिटी, ग्रामीण, सर्व त्यामध्ये लोहमार्ग पण आलेला आहे, त्यामध्ये आपला SRP पण आलेला आहे, त्यानंतर सिटी पण आलेला आहे, सिटी पोलीस आणि त्यानंतर ग्रामीण पोलीस. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जवळपास आपण 60 ते 70 जे पेपर आहेत, बरोबर, तर त्या पेपर मधला जो पार्ट येतो आपला जीएसचा, सर्वात विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा एक अडचणीचा विषय असतो की जीएस आम्ही कशा पद्धतीने करायचं, जीएस कुठे वाचायचं, कुठपर्यंत वाचायचं आणि कशामधून करायचं, हे सर्व तुम्हाला आलेल्या अडचणी असतात. मग यामधून मार्ग कसा काढायचा तर हे विद्यार्थी मित्रांनो घाबरायची गरज नाही. कारण बघा, यामध्ये कुठेही घाबरायची गरज पडत नाही. कारण लक्षात घ्या, एकदम सोप्या पद्धतीने फक्त आपण काय करणार आहे, जे 2024-25च्या दरम्यान जे पेपर झालेले आहेत, बरोबर आहे, तर त्या सर्व पेपर जे 2024-25 मध्ये सर्व पेपर झालेले आहे, म्हणजे त्यामध्ये एक शेवटचा मुंबई शहरचा पण पेपर येतो. मग इथे सुद्धा झालेला जो पेपर आहे तो सिटी असू ग्रामीण असू द्या, तर त्यामधला सर्व 2 पर्यंत पेपर आपण सुरुवातच मुंबई पासून करणार आहे. मग काय, जेवढे पेपर आलेले आहे तुम्हाला मुंबई पासून सर्व जिल्ह्यांचे आपण मी एक्सप्लेन करून देणार आहे, मी स्पष्टीकरण देणार आहे. आणि स्पष्टीकरण फक्त प्रश्नाचं उत्तर हे होत नाही. प्रत्येक जण म्हणतात की प्रश्नाचं विश्लेषण करा म्हणजे काय करा की तुम्हाला प्रत्यक्षात समजेल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा येतो की खरंच प्रश्नांच्या आधारे, प्रश्नांच्या स्पष्टीकरणाच्या आधारे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो का, खरंच आपल्याला कुठलं पुस्तक वाचायची गरज पडत आहे का किंवा नाही पडणार का, तर याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्लासमध्येच मिळेल. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही व्हिडिओ हा पुढे बघत जाणार आणि तेव्हाच तुम्हाला पुढे मिळत राहणार आहे. कुठलाही पैसा कोणाला द्यायची गरज नाही. तुमच्यासाठी मोफत सिरीज घेऊन आलेला आहे का, तर प्रत्येक तळागाळातील विद्यार्थी मित्र हा बंधू भगिनी आपला विद्यार्थी असतो. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं निवड व्हायला पाहिजे, कुठल्या क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे. काही कोणाला पैसे द्यायची गरज नाही. फक्त जेची जबाबदारी ही माझ्यावरती सोडा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मग तुमच्या डोक्यात येईल तर प्रश्न रिपीट होतात, मग प्रश्न रिपीट होतात, पण ते कसे होतात, बरोबर आहे. एकाच मुद्द्यावरती प्रश्न कशा पद्धतीने येतात, मग कुठले टॉपिक महत्वाचे असतात, काय असतात, हे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला स्वतः क्लासमधूनच कळेल. फक्त एवढी एक विनंती आहे सर्वांसाठी, तुम्हाला काही अडचण गेल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करायचा. एक दुसरा मुद्दा की खाली दिलेले तुम्हाला अप्लिकेशन जे आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करायची आणि त्यानंतर काय करायचं, सोशल मीडियाच्या आपल्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, फॉलो करा. कारण तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळण्याचं काम करण्यात येणार आहे. पण त्यानंतर हेही लक्षात ठेवा की या व्हिडिओ करिता किंवा तुम्हाला काय हवं, कशा पद्धतीने हवं, कसं तुम्हाला खरंच तुम्हाला पाहिजे का, किंवा यामध्ये अजून तुम्हाला काय देता येईल मला, कुठलाही चार्ज न घेता, तर त्याकरिता तुम्ही व्हिडिओवरती कमेंट्स पण टाकत चला. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे मला सुद्धा कळेल. ठीक आहे, आपली ज्ञानमय IAS अकॅडमीची टीम पूर्ण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. हा एक.
दुसरा मुद्दा आहे, लाईक सुद्धा करा चला व्हिडिओला आणि शेअर सुद्धा करा. कमीत कमी मी म्हणतो की तुम्ही एका व्यक्तीने आपल्या फ्रेंड सर्कल पर्यंत जरी शेअर केलं का तर तुम्हाला मोफत देण्यात येत आहे. हा एक विचार करू की प्रत्येकापर्यंत फायदा झाला पाहिजे. हा फक्त मी विचार करून जमणार नाही. तर जो विद्यार्थी व्हिडिओ बघत आहे त्या विद्यार्थ्याचं काम असतं की त्या आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम आहे. आले लक्षात? कारण आपल्यामुळे जर एखाद्याला फायदा होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला आपल्याला का आपण कुणाकडे भलं सोचतो. आले लक्षात? हाच एक दृष्टिकोन आहे, बाकी त्यामध्ये काही नाही. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी विश्लेषण करून देणार. प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने आलेला आहे ते सांगणार तुम्हाला आणि ते विश्लेषणाच्या आधारे तो मुद्दा कशा पद्धतीने समजून घ्यायचा ते म्हणजे कुठलंही पुस्तक न वाचता तुम्ही सरळ फक्त एक विनंती आहे, हा जो पेपर आहे जर कोणाला हवा असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला मी देण्यात येईल. एक त्याला प्रिंट काढून तुम्ही स्वतःचे नोट्स तयार करा. बरोबर, प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी करा. पुन्हा हे लक्षात ठेवा की या प्रकारचे प्रश्न इतर कुठल्या वर्षी विचारले असतात, कुठल्या इतरही समजा विभागामध्ये काही विचारले असतात ते सुद्धा आपल्या लक्षात येणं महत्वाचं राहतं. कारण आपल्याला फक्त आज आपलं ध्येय आहे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे आपलं ध्येय, पण त्याही व्यतिरिक्त आपल्याला स्वप्न पोलीस भरतीचं जरी असेल आणि जर समजा एक काही वेळी जर समजा तुम्ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे जर मागे राहिले तरी वेटिंगला आले तरी कुठल्या माध्यमातून तर एक विचार करा, तुम्ही क्षेत्र सोडून देणार का? तसं नाही, तुमच्याकडे प्लॅन बी सुद्धा राहायला पाहिजे. ही सुद्धा लक्षात म्हणजे कुठल्याही पद्धतीची परीक्षा द्या, तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. हाच आहे. आणि आपण तसे प्रत्येक शनिवारी चालू होण्यामध्ये लाईव्ह सेशन मोफत घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता सुद्धा तुम्ही प्रत्येकाने सहभागी व्हायचे. मित्रांनो फक्त तुमच्यासाठी आहे, बाकी काही नाही. जी आज तळागाळातील शेतकऱ्याची मुलं आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की नाही आपण तळमळीतून जायला पाहिजे, प्रत्येकाची तळमळ असतं की आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे. म्हणजेच काय, जर भविष्यामध्ये जर मराठवाड्यासारखी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात किंवा कुठेही कधी येईल नाही सांगताय, जी आज परिस्थिती आपल्या शेतकरी वर्ग मित्र बघतोय, मग ते सरकारचं असू द्या की सरकारचं धोरण असू द्या की निसर्गाचा प्रकोप असू द्या, बरोबर आहे. पण आपण नेहमी दोष देत बसण्यापेक्षा मला असं वाटायचं की कोणाला मागून काय मिळेल, आपल्या हक्काचे आहे ते आपल्याला मिळायला पाहिजे. हीच एक आपला उद्देश आहे, बरोबर आहे. म्हणून आपला एक त्या दृष्टीने विचार प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला पार्ट मध्ये देण्याचा प्रयत्न करेन. एक व्हिडिओ जर तुम्हाला सखोलपणे द्यायला फक्त प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन येत राहील. आणि ही सिरीज तुम्हाला हे निरंतर चालू राहणार आहे. तुम्हाला पूर्ण पेपर देणार आहे शेवटपर्यंत. तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येईल की नाही जीएस इतकं करा तुमच्या मार्क्स राहणार, बरोबर. आणि राहिला प्रश्न चालू थोडा घडामोडीचा तर प्रत्येक शनिवारी तुम्ही लाईव्ह सेशन करा, तुम्हाला तो सुद्धा प्रश्न म्हणजे कुठलंही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. कळलं मित्रांनो? जर आपण आपल्या पायावरती उभं झालो तर नक्कीच सर्व बदलेल. आणि जर जेवढ्या लवकर होत आहे तेवढ्या लवकर फक्त प्रयत्न करा, जिद्दीने पेटा, पागल होऊन जा, नक्कीच यश मिळेल. चला आता सुरुवात करू आपण की आपण म्हणतो की कशा पद्धतीने घ्यायचं. लक्षात घ्या, आता मी हे सुद्धा तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं राहतं की पॅटर्न कसा असेल आपला. बघा आता पुढे, आता एक लक्षात घ्या, हा मुंबई पोलीस शहर 2025 चा पेपर, बरोबर. आता या पेपर मध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येक विद्यार्थी काय करतो की 25 मार्क्स जीएसचे येणार, 25 मार्क्स मराठीचे येणार, 25 मार्क्स गणित आणि 25 बुद्धिमत्ता. तर एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर समजा मुंबईला जर पेपर हा जीएसचा सर्वात जास्त विचारला गेलेला आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 50 प्रश्न जर समजा फक्त जीएसचे विचारले गेले आहे मुंबईला, मग काय मुंबईनेच ठेका घेतलाय का फक्त मुंबईलाच विचारेल म्हणून? नाही. जर परिस्थिती कधी कुठल्या जिल्ह्यामध्ये आली आणि जर समजा त्यांनी जर परत नाही जीएस तर इतर समजा कुठल्या तरी विषयाची संख्या वाढवली प्रश्नांची, तरी पण आपली मानसिकता पाहिजे. असं ठेवू नका डोक्यामध्ये, लिमिटेशन ठेवू नका. कारण सांगते की भविष्यात शेवटी आपण त्यांना ऑब्जेक्शन देऊ शकत नाही आम्ही कधी की आपण म्हणू शकतो, कारण की त्यांचं कर्तव्य आहे पॅटर्न, जो पॅटर्न राहत असतो कुठेतरी पॅटर्न ब्रेक करणं आणि कुठेतरी मेरिट कमी करणं, की आले लक्षात कॉम्पिटिशन वाढवणं. म्हणून एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जर मुंबईची परिस्थिती जर 50 मार्काला जीएस विचारू शकता तर इतर कुठल्याही जिल्ह्याला विचारू शकता, ते काही बंधनकारक नाही. आले लक्षात, कधी काही पण बदल करू शकतात. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी तोच एक प्रयत्न करायचा की याला कशा पद्धतीने करता येईल आणि कशा पद्धतीने परत तुम्हाला पुढे जाता येईल. आलं लक्षात? चला लक्षात घ्या. आता हा पहिला प्रश्न म्हटला तर मुंबई पोलीस शहर 2025 च्या पेपरमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, मुंबई पोलीस
आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग असतात ते मी तुम्हाला नोट्सद्वारे तुम्हाला टेलिग्राम मध्ये देईल, पण हा प्रश्न मी घेणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला येतो मी फक्त यातले जीएस प्रश्न घेणार, परत लक्षात ठेवा. जीएस जीके जे तुम्ही म्हणता ना ते घेणार आहे, फक्त या व्यतिरिक्त मी नाही घेणार तुम्हाला जास्त, कारण मराठी गणित बुद्धिमत्ता हा माझा विषय नाही, माझा फक्त जीएस आहे. त्यापैकी लक्षात घ्या 5वा प्रश्न आता तुम्हाला दिसत असेल तर बघायचा. हा 5वा प्रश्नामध्ये काय म्हणतात त्यांनी, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो त्यातला आता प्रश्न क्रमांक टाकायचा. बघा त्यांनी उत्तर जर म्हटलं तर तुम्हाला 5 येणार, पण आपल्याला उत्तर महत्वाचं नाही. हा उपराष्ट्रपती फक्त त्यांनी वर्ष विचारला किती वर्षासाठी, आणि जर त्याच्या सभोवती जर प्रश्न फिरला तर, कारण लक्षात ठेवा उपराष्ट्रपती जरी म्हटलं आपण तर नुकतीच जगदीश धनवड साहेबांनी एक राजीनामा दिलेला आहे, हा एक नव्याने नियुक्ती पण सुद्धा झालेली आहे, आणि त्याच्यानंतर जे ते पद चर्चेमध्ये राहिलेलं आहे ना त्याविषयी तुम्हाला कसेही विचारू शकतात. म्हणजे एकदा उपराष्ट्रपती हा टॉपिक करायचा, त्याच्यानंतर कुठलाही प्रश्न आला तरी परत उपराष्ट्रपती करत नाही. सर्व जिल्ह्यांचे पेपर तुमच्याकडे असेल ना तर जिथे जिथे यावरती पॉइंट वरती आलेला असेल ते सर्व प्रश्न सोडत जायचे, आणि जर समजा विद्यार्थी मित्रांनो जर एखादी प्रश्न नाही चुकला, काही अडचण आली तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करायचा, मेसेज करायचा, व्हॉट्सअप करायचा, त्याचं उत्तर त्याचं विश्लेषण सुद्धा मिळेल. कधीही तुम्हाला टाळल्या जाणार नाही. फक्त एक अडचण आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेस फोन आलेला असेल, रिसिव्ह झाला तर ठीक आहे, नाही रिसिव्ह झाला तर काही काळानंतर नाही येऊ शकत, पण रिप्लाय मिळणार तर आपण व्हॉट्सअपला मेसेज करायचं तुम्हाला नक्की मिळेल. पण काही करून या जे सिरीज तुमच्यासाठी मोफत चालवलं जातं हे प्रत्येकाने काय करायचं याचा फायदा घ्या. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत मला मोफत आहे, फायदा घ्या. कुठेही क्लास लावायची गरज पडणार नाही, मी एवढंच म्हणतो. बरोबर, जीव तोडून करा, काही अडचण आलं मला नक्की फोन करा. बघा आता त्यांनी म्हटलं की उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो, तर आता बघा उपराष्ट्रपती काय. आता लक्षात घ्या उपराष्ट्रपती हे पद महत्वाचं कसं आलेलं हे लक्षात घेणं महत्वाचं राहते. आपण म्हणतो की उपराष्ट्रपती आपले निवडले जातात, आपल्या भारताचं जे सर्वोच्च पद आहे ते राष्ट्रपती, आणि त्यानंतर कार्य करतात ते उपराष्ट्रपती. तर जेव्हा राष्ट्रपती नसतात तेव्हा उपराष्ट्रपती काम करतात. मग यांचं काम काय असेल, राष्ट्रपती नेहमी राहतात. मग हे पदाचं लक्षात घटनेने काय दिलेलं आहे, कलम 89 नुसार 89 बरोबर आहे, कलम 89 नुसार त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला की भारताचे उपराष्ट्रपती जे आहे ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा भारताचे उपराष्ट्रपती बरोबर, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. आले लक्षात, म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात असं म्हटलं. मग यांना काम कोणतं असेल तर जेव्हा ते, मग एक विचार करा, जर हे उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना काम जर राज्यसभेचे अध्यक्ष पद म्हणून जर करावं लागत आहे बरोबर आहे, तर हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं आपल्याला की कशा पद्धतीने त्यांचं काम आलेलं असेल. बरोबर आहे, म्हणजे काय त्यांना मग वेतन बघा उपराष्ट्रपती पदाचे सुद्धा मिळतात आणि राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवते त्या सुद्धा मिळतात. बरोबर, वेतन मध्ये सुद्धा वेतन पगारामध्ये विभागणी केली जाते. मग विचार करायचा कार्यकाळ किती असेल तर लक्षात घ्या इथे कार्यकाळ आलेला आहे यांचा 5 वर्षाचा, आणि प्रश्नामध्ये हेच विचारलेला आहे कार्यकाळ 5 वर्ष. मग कार्यकाळ जर 5 वर्ष आहे त्याची निवड कशी होणार तर बघा निवड यांची केली जातात 2 पद्धती, एक राज्यसभा बरोबर, राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदस्यांमधून निवडल्या जातात उपराष्ट्रपती निवड. मग त्याची पद्धत काय असणार आहे, मग बघा इथे पद्धत जर म्हटलं आपण तर पद्धत येतात एकल संक्रमणीय पद्धत, एकल संक्रमणीय ठीक आहे, एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे निवडल्या जातात. आणि ही पद्धत कोणाला लागू होतं तर हे उपराष्ट्रपती आणि परत राष्ट्रपतींना सुद्धा लागू होतात. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही पद याच पद्धतीने निवडलं जातात. हा एक मुद्दा. त्यानंतर लक्षात घ्यायचं की मग भारताचे मग राजीनामा कोणाकडे देणार तर हे राष्ट्रपतीकडे. मग राजीनामा हे दिल्या जाणार राष्ट्रपतीकडे.
आले लक्षात? राजीनामा हे राष्ट्रपतीकडे दिल्या जातात. एक मुद्दा त्यानंतर लक्षात घ्या. मग भारताचे आज जर विचार केला तर विचार करा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्याचा कार्यकाळ जर म्हटलं तर 1952 ते 1962 पर्यंत 10 वर्षाचा कालखंड आहे त्यांचा. पण या तिथे इकडे भारताचे पहिले उपराष्ट्रपती, भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. मग त्याचसोबत लक्षात घ्यायचं, मग याचा कार्यकाळ हा 1952 ते 1962 पर्यंत आलेला आहे. 1952 ते 1962 पर्यंत सलग 10 वर्ष. आणि त्यानंतर ते 62 नंतर 1967 पर्यंत ते राष्ट्रपतीपदी नियुक्त झालेले होते. आणि म्हणजेच काय, 1900 जे काय आहे राष्ट्रपती म्हणून 1962 ते 1967 या कालखंडामध्ये त्यांनी पद भूषवलेलं आहे. बरोबर, हा एक येतो. त्यानंतर मग आज जर विचार केला आपण, मग कोण राष्ट्रपती उपराष्ट्रपती आहे? तर बघा आता सध्या उपराष्ट्रपतीपदी आहे राधाकृष्णन. सध्या आज भारताचे उपराष्ट्रपती राधाकृष्णन आता आहे. मग हे पूर्वी कुठल्या पदावरती होते? तर बघा, पूर्वी याच्यात जर विचार केला तर पूर्वी होते ते महाराष्ट्राचे राज्यपाल. कोणत्या राज्याचे राज्यपाल? जर प्रश्न असा तयार झाला तर महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते. बरोबर. त्यानंतर लक्षात ठेवा, मग हे जर समजा किती उपराष्ट्रपती होते, तर हे उपराष्ट्रपती आहे आता 15वे. बरोबर. मग 14वे कोण होते? मग यांचा काय येतो? 15. 15वे आहे. मग याच्या पूर्वी कोण होते? मग 14वे कोण आहे? 14वे जर विचार केला तर जगदीप धनगड, ज्यांनी राजीनामा दिलेला. लक्षात. यांच्या पूर्वी कोण होते? तर ते एक जगदीप धनगड साहेब होते. पण यांनी बघा राजीनामा दिला. हे 14वे आणि आता जे आहे ते सध्याचे 15वे राधाकृष्ण. लक्षात. हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. इथपर्यंत अशा पद्धतीने बघा, याच्या सभोवताली जर प्रश्न फिरला तर याच्या पलीकडे काय विचारू शकतो? लक्षात. हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की तुम्हाला जो प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाचा अनुषंगाने सर्व प्रश्न भरून गेलेला आहे. म्हणजे बघा, भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षासाठी सहज आलेला आहे प्रश्न, तर त्याच्याशी माध्यमात पूर्ण आपण फिरलेला आहे ना. चला दुसरा प्रश्न बघूया आपण. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही. आता माहिती अधिकार कायदा आधी हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की तो काय आहे आणि कधी लागू. बरोबर. मग हे लक्षात घ्या. पुढे माहिती अधिकार. अधिकार कायदा त्याला म्हणतो 2005. ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये RTI ऍक्ट. RTI ऍक्ट 2005. मग आता लक्षात घ्यायचं बघा, मग हा कायदा जो आलेला आहे यामध्ये कुठल्याही संरक्षण विभागाची तुम्ही माहिती घेऊ शकत नाही. म्हणजे लिहायचे संरक्षण विभागाची माहिती मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ संरक्षण डिफेन्स सेक्टर जे आहे ते या कायद्यामध्ये मोडत नाही. आणि मग हा कायदा लागू कधी झाला असेल तर लक्षात घ्या, भारतामध्ये आपण माहिती अधिकार दिन हा 12 बरोबर. माहिती अधिकार दिन हा 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी साजरा करतो. 12 ऑक्टोबर 2005
या दिवसापासून भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्याला आपण 12 ऑक्टोबरला काय म्हणतो तिथे माहिती अधिकार दिवस. ठीक आहे, माहिती अधिकार दिवस म्हणून त्यांना मानल्या जातात किंवा पाळल्या जातात. आले. मग त्यानंतर जर विचार केला मग हा जगामध्ये कोणत्या देशामध्ये पहिल्यांदा लागू झाला असेल तर तो लक्षात घ्या. जगामध्ये जर विचार केला आपण तर सर्वात आधी बरोबर आहे तर स्वीडन हा पहिला देश होता की हा माहिती अधिकार लागू करणार. बरोबर, जगातील पहिला देश RTI म्हणजे माहिती अधिकार लागू करणार आणि तोच म्हणजे कोणता स्वीडन. जगातील पहिला देश RTI लागू करणारा स्वीडन. या अनुषंगाने जा मित्रांनो, तुम्हाला काही अडचण जाणार नाही. म्हणजे यांच्या सभोवताली जर प्रश्न फिरला शेवटी काय तुमचं काय म्हणजे तुम्हालाच माहिती. पुढे बघा आता बघा नेक्स्ट प्रश्न. मग असाच जर विचार केला तर बघा याच्यावरतीच ना आपल्याला तलाठीला एक असा एक प्रश्न आलेला होता. बरोबर, इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, हा प्रश्न यांनी काय म्हटलेला आहे की खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही म्हणजे कोण येत नाही. बरोबर आहे, असाच प्रश्न एक तलाठीला आलेला होता, तो पण लिहून घ्या बघा साईडला. की जो 2000 तलाठी पेपर 2021-19 ला विचारलेला होता तो बघा आता. तो प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या संस्थांना बघा तोच आहे शेवटी कोणत्या संस्थांना माहिती अधिकार 2005 पासून अधिकार 2005 पासून सूट देण्यात आलेली नाही. नाही. ठीक आहे, आणि हा प्रश्न विचारलेला आहे तलाठी पेपर 2019. तलाठी 2019 ला विचारलेला आहे. बघा आता एक लक्षात घ्या, या पेपरमध्ये आणि त्या प्रश्नामध्ये या प्रश्नात आणि त्या विचारलेल्या प्रश्नाचे फरक आहे का, फक्त थोडी भाषा बदलली हे सुद्धा बघणं लक्षात राहणं. म्हणून इतरही पेपर थोडा प्रॅक्टिस शाळा विद्यार्थ्यांना तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावरती बघू आपण. त्यानंतर येतो आपण प्रश्न क्रमांक 7. बघा हा 7व्या क्रमांकाचा प्रश्न होते. म्हणजे त्यांनी म्हटलंय की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत. बरोबर, एकूण किती म्हणजेच काय, आयोगाने आपलं पोलीस भरतीला या पेपरला उत्तर दिलेलं आहे 6. बरोबर, 6 उत्तर दिलेलं आहे. आता त्यामध्ये लक्षात घ्यायचं की कोणत्या आता विचारलेलं त्यांनी आकडा 6. पण जर असा एक प्रश्न विचारला तर खालीलपैकी कोणता मतदारसंघ मुंबई मतदारसंघाच्या किंवा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये मोडत नाही. बरोबर, मोडत नाही जर म्हटलं किंवा सहभागी होत नाही किंवा कोणता मतदारसंघ नाही असं जर म्हटलं तर तुम्हाला जे आहे ते माहिती पाहिजे किंवा तुम्ही माहिती उत्तर देऊ शकता. मग इथे सुद्धा तसंच आलेलं आहे, पुढे सुद्धा लक्षात घेणं तसंच राहतं. म्हणजे मग कधी कधी असंही येतं खालीलपैकी कोणता मतदारसंघ आहे जो मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर या भागामध्ये येतो किंवा मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर मध्ये सहभागी होतो, मोडला जातो. आणि लक्षात प्रश्न बघा पुढे बघा. म्हणजे हा 7व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तिथे 7 क्रमांक टाकायचा आणि पुढे बघायचं. ते सुद्धा व्यवस्थित लिहित चला बरं प्रत्येकाने. ठीक लिहा तुझा प्रश्न क्रमांक 7व्या प्रश्नाचं स्पष्टीकरण लिहा तिथे. आता त्यामध्ये पहिला आता मुंबई शहर आणि उपनगर मध्ये एकूण 6 मतदारसंघ आहे. लोकसभा मतदारसंघ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, शहर आणि मुंबई उपनगर मिळून एकूण 6 मतदारसंघ आहेत.
एकूण 6 मतदारसंघ आहे. मग हे 6 कोणते हे सर्वात महत्वाचं आपल्याला. प्रश्न कुठला आहे? हा. मग आता 6 कोणते आहे? त्यामधला पहिला येतो आपल्याला मुंबई उत्तर. ठीक आहे, पहिला आलेला आहे तो मुंबई उत्तर. त्यानंतर दुसरा आलेला आहे मुंबई उत्तर पश्चिम. मुंबई उत्तर पश्चिम आणि हा दुसरा आला. त्यानंतर तिसरा बघा, तिसरा आलेला असतो मुंबई ईशान्य. तिसरा मुंबई ईशान्य आणि चौथा येतोय बरोबर, चौथा मुंबई उत्तर मध्य. बरोबर, चौथा मुंबई उत्तर मध्य. पाचवा बघा, आता पाचवा म्हटलं तर मुंबई दक्षिण मध्य येतो. तर पाचवा मुंबई दक्षिण मध्य. ठीक आहे, आणि त्यानंतर शेवटचा येतो तो 6वा मतदारसंघ येतो मुंबई दक्षिण. ठीक आहे, मुंबई दक्षिण. म्हणजे मित्रांनो ते एक लक्षात असणे महत्वाचं. आता 6 आलेले, मग 6 मधला तेच प्रश्न लक्षात ठेवायचा. एक तर निगेटिव्ह प्रश्न आणि बघा आता पोलीस भरतीला आता येणाऱ्या प्रश्नांचं किंवा आलेल्या प्रश्नाचं एक ट्रेंड लक्षात घ्या. तुम्हाला नाहीचे प्रश्न जास्त विचारतात. म्हणजे कोणता भाग नाही, कोणता भाग आहे असा प्रश्न. म्हणजे नाही असेल तर तुम्हाला आहे माहिती पाहिजे, म्हणजे सहज नाही हा प्रश्न आपल्याला सवयसर आहे की, म्हणून जरा काळजीपूर्वक वाचत चला. आयोग त्यांनी विचारलेलं काय. बरोबर, आता येतो प्रश्न क्रमांक 11. बरोबर, त्यांनी काय म्हटलेलं आहे. ठीक आहे, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण? बघा, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन पंडित रविशंकर, पंडित शिवकुमार शर्मा, त्यानंतर इथे येतो पंडित विश्वमोहन भट आणि उस्ताद झाकीर हुसेन. आता उस्ताद झाकीर हुसेन हे खूप मोठं नाव, ज्याचं निधन झालंय त्यात आपल्यात नाहीये, पण तरी लक्षात ठेवा त्यांना वा ताज बकरी वाद बकरी चाय म्हणून ते एक सुद्धा प्रसिद्ध आहे त्यांची जाहिरात. त्यासोबत वा ताज म्हणून ते तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन. बघा उस्ताद नाव का, तर ते जगविख्यात एक तबला वादक हे सर्वात बरोबर त्या क्षेत्रामधले ते एकदम तज्ञ व्यक्ती, पारंगत व्यक्ती, त्यांना ते दिलेली पदवी त्याला उस्ताद, त्यावर लक्षात ठेवा. आणि त्यांचं सुद्धा नाव आहे त्या पुरस्कारामध्ये. पुढे कशा पद्धतीने पुढे नेक्स्ट क्वेश्चन येतो. त्या प्रश्न क्रमांक येतो प्रश्न क्रमांक 11. बरोबर, क्वेश्चन 11. म्हणजे या प्रश्नपत्रिकेमधला जर विचार केला तर 11वा प्रश्न येतो. म्हणजेच काय, त्यांनी लिहिला ना ग्रॅमी पुरस्कार. आता ग्रॅमी पुरस्कार हा का दिला जातो, कुणाला दिला जातो आणि नेमका आहे तरी काय, हेच लक्षात घेणं महत्वाचं राहतं. ठीक आहे, मग ग्रॅमी पुरस्काराचं स्वरूप लक्षात घ्या. बघा आता पुढे कोणातर्फे दिला जातो काय, ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रासाठी दिला जातो. हा एक संगीत क्षेत्रासाठी दिला जातो. संगीत क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर लक्षात ठेवा मग कोणाला कोणातर्फे दिला जातो, तर हा म्हटला तर युएसचा म्हणजे अमेरिकाच्या एक रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, एखादी कंपनी आहे, त्या मार्फत दिला जातो. बरोबर, हा एक. आणि त्यानंतर लक्षात ठेवा पहिला पुरस्कार मग कोणाकडून दिला, कधी दिला सुरुवात झालेली होती तर 4 मे 1959 ला. या तिथे 59 ला त्याची सुरुवात लक्षात घ्या. 4 मे 1959 पासून म्हणजेच पहिला पुरस्कार दिला किंवा पहिला पुरस्कार देण्यात आला. पहिला पुरस्कार देण्यात आलेला. ठीक आहे, मग पहिला पुरस्कार देण्यात आला तर कधी 4 मे 1959 तारीख लक्षात ठेवाल. त्यानंतर लक्षात घ्यायचं मग पहिले अशी कोण व्यक्ती होती की ज्यांना मिळालेला तर पहिले भारतीय त्यातले लिहायचे. पहिले भारतीय व्यक्ती कोण होते ते, पहिले भारतीय संगीतकार, पहिले भारतीय संगीतकार. पहिले भारतीय संगीतकार कोण होते तर बघा ते पंडित रविशंकर 2013 ला मिळाले.
पंडित रविशंकर यांना 2013 साली देण्यात आलेला होता हा पुरस्कार. बरं, आणि ते कुठल्या क्षेत्रासाठी? एक प्रसिद्ध सितार वादक, ठीक आहे, हा त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. अत्यंत प्रसिद्ध सितार वादक ते होते. एक प्रसिद्ध सितार वादक होते, त्यांना देण्यात आलेला होता. त्यानंतर लक्षात घ्यायचं, मग 2024 साली मग कुणाला मिळालेला असेल पुरस्कार? तर ते लक्षात घ्या, 2024 ला कुणाला मिळाला हा पुरस्कार? ते इथेच लावलेलं. 2024 पुरस्कार, म्हणजे हा पुरस्कार 2024 ला कुणाला विभागण्यात आलेला होता. त्यातलं एक नाव म्हणजेच काय? उस्ताद झाकीर हुसेन. ऑप्शन मध्ये दिले आहे मित्रांनो, चौथा ऑप्शन, म्हणजे असे ऑप्शन कट करायचे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो, दुसरा येतो नाव त्यामध्ये आणि हे कोणत्या क्षेत्रासाठी होते म्हटल्यास तुम्हाला मी पुढे मग क्षेत्र सुद्धा लिहून देतो. म्हणजे 2024 ला जर पुरस्कार मिळालेला आहे, त्यांचा पहिलं नाव होतं झाकीर हुसेन, उस्ताद झाकीर हुसेन. आणि त्यांचा कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला? तर तबला वादक म्हणून त्यांना देण्यात आलेला. आणि दुसरं नाव त्यामध्ये येतं जे राकेश चौरसिया, त्यांना मिळालेला आहे बासुरी वादक म्हणून, किंवा बासुरी या क्षेत्रात, बरोबर, बासुरी वादक, ठीक आहे, बासुरी वाजवतात ते, म्हणून त्यांना देण्यात आलेला. त्यानंतर लक्षात ठेवा, तिसरं नाव येते तुम्हाला जे गायक शंकर महादेवन यांना सुद्धा मिळालेला आहे. तिसरे येते शंकर महादेवन, आणि हे गायक आहे, म्हणजे गायकी या क्षेत्रासाठी किंवा गायनासाठी त्यांना देण्यात आलेला. त्यानंतरचं नाव येते तुम्हाला जे म्हणजेच गणेश राजगोपालन, जे व्हायोलिन वादक आहे. चौथं नाव येते गणेश, बरोबर, चौथं नाव आलेलं गणेश राजगोपालन, त्यांच्यासाठी मिळालेलं आहे त्यांना. आणि त्यांचं नाव व्हायोलिन वादक, व्हायोलिन या क्षेत्रासाठी त्यांना मिळालेला आहे. आणि शेवटचं पाचवं नाव आलेलं आहे, त्यांना मिळालेलं आहे तेच म्हणजे सेल्वा गणेश विनायकराव. त्यांना कशासाठी? तर ताल वादक म्हणून मिळालेला आहे. सेल्वा गणेश, ठीक आहे, सेल्वा गणेश विनायकराव यांना मिळालेला आहे तो म्हणजे कुठला? ताल वादक. या क्षेत्रासाठी एकूण या बघा, मग हा 2024 चा पुरस्कार हा 5 लोकांमध्ये विभागण्यात आलेला होता, बरोबर आहे, हा एक पुरस्कार. मग आता 2025 ला कोणाला मिळालेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या पूर्वी मी युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, बरोबर आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये 2025 ला कोणाला मिळालेला आहे? एक लेडी आहे, त्यांना मिळाला कशासाठी काय, आणि ती भारतीय वंशाची लेडी आहे, त्यांना मिळालेला आहे पुरस्कार. तो एक व्हिडिओ बघून घ्याल. म्हणजेच काय, इथे तुम्हाला 2024 आलेले 2025 चा कोणाला मिळालेला आहे पुढे, ते त्याचं उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल. तुम्हाला पूर्वी ज्या आपल्या प्लेलिस्ट मध्ये दिलेला आहे त्यांनी. मग एक लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न कोणता विचारलेला आहे त्यांनी, की कोणते असे भारतीय संगीतकार आहे की ज्यांना पहिल्यांदा हा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याच्या विरुद्ध जर गेला आपण तर लक्षात घ्या, पहिली लेडी सुद्धा आहे ना भारताची, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ते लिहा आता, की कोण आहे लेडी की ज्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. तर तसाच एक प्रश्न SSC CGL 2022 ला पण विचारलेला आहे, बरोबर. तो प्रश्न लिहून घ्या, म्हणजे त्या प्रश्नाचं पण उत्तर मी सांगतो तुम्हाला. खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला, ठीक आहे, पहिली भारतीय महिला कोण आहे? पहिली भारतीय महिला संगीतकार कोण?
संगीतकार कोण आहे किंवा कोण. मग आता हे कोण कुठे म्हणजे विचारला कुठे असेल प्रश्न तर या तिथे SSC CGL 2022 ला प्रश्न आलेला आहे. SSC CGL 2022 विचार करा हा प्रश्न तिथे आलेला आहे. मग त्याचा उत्तर कसं असेल त्या पद्धतीने बघा. पहिली भारतीय महिला, पहिली भारतीय महिला मग कोण ती तन्वी शाह. ही सुद्धा भारतातील म्हणजे बघा यांचं उत्तर तुम्हाला आधी आलेलं आहे. पहिले भारतीय संगीतकार म्हणजे पुरुषांमध्ये ते कोण येतात रविशंकर. पण महिलांमध्ये जर आला प्रश्न तर तुम्हाला ते लक्षात घेणं महत्वाचं राहते की ते व्यक्ती कोण असाल तन्वी शाह. मग आता तन्वी शाह कोण आहे ठीक आहे तर लक्षात घ्या की त्यांनी काय काय काम केलेलं आहे. त्यांना अवॉर्ड कधी किती मिळाले बरोबर. मग हे तामिळनाडू जन्म बघा तन्वी शाह जन्म कुठे झाला असेल तर तो तामिळनाडू. ठीक आहे तामिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे मग त्यांनी काय काय काम केले असेल कुठलं तर लक्षात घ्या त्यांनी बरोबर बऱ्याच भाषेमध्ये प्रश्न म्हणजे गायलेला आहे त्याकरिता. आणि दुसरं 2009 मध्ये सुद्धा त्यांना BMA अवॉर्ड मिळालेला आहे. तुम्हाला एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं. लक्षात घ्या की तुम्हाला बऱ्याच लोकांनी ते स्लमडॉग मिलेनियरचं सुद्धा गाणं ऐकलेलं आहे. त्या मूव्ही मधला तो खूप चाललेला होता जय हो गाणं. तर त्या गाण्यामध्ये सुद्धा त्यांनी म्युझिक म्हणा त्यांनी पार्श्वभूमी त्यांच्या सेफ्टीला जे काम करायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे बरोबर आहे. म्हणजे विचार करा ही व्यक्तीला सुद्धा भारतीय वंशाची ही व्यक्ती किंवा सुद्धा पहिली भारतीय महिला की त्यांना तो अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे त्यासोबत लक्षात घ्यायचं म्हणजे बघा इथे काय म्हटलेलं आपण तुम्हाला करायचंय पोलीस भरतीचा पेपर आपण बघत आहे. पण त्यामध्ये आलेला आहे CGL ला सुद्धा तसाच प्रश्न आलेला आहे. आपण असेच प्रश्न घेणार बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण पुढे पुढे जात राहणार आहे. तुम्हाला 1 दिवसात 2 दिवसात तुम्हाला व्हिडिओ मिळत राहणार आहे बरोबर. पण तशा पद्धतीने मला देत जायचं आहे पुढे एक एक करून मी देत राहणार आहे. मग ते पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 अशा पद्धतीने येत राहणार आहे. पण प्रत्येकाने काय करायचं इतक्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करा तुम्हाला अभ्यासाला जोड मिळेल बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला आपण तर पुढचा प्रश्न येतो तोच म्हणजे 12वा प्रश्न. अकरावा झालेला आहे. पुढचा प्रश्न हा 12वा प्रश्न. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला तिथे लक्षात घ्या. तिथेच तुम्हाला लक्षात येऊन जातं थोड्याफार प्रमाणात बघा करेक्शन. मराठी भाषा गौरव दिन हा कधी असतो. मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच बघा मग जर समजा आपण म्हटलं तर मराठी भाषा गौरव दिन हा मग यातली काय करायचं एखाद्या वेळेस आपण मला आठवत नाही की याचं उत्तर काय असेल बरोबर आहे. मग याला उत्तर काय करायचं दुसरं जे नाही आहे ना त्याला आधी शोधायचं. म्हणजे बघा तुम्हाला एक सांगतो आयडिया आपण काय करणार आहे 4 तारीख घेणार आहे 4 जानेवारी 17 सप्टेंबर 27 फेब्रुवारी आणि 1 मे. त्याचं उत्तर जर म्हटलं तर तुम्हाला 27 फेब्रुवारी येतो. ठीक आहे पण आता 3 उत्तर जे आलेले आहेत मग 3 प्रश्न जे आहेत ते विनाकारण नाही पर्याय. मग आता 3 पर्यायाचे बघा आपण कसे शोधणार म्हणजे लक्षात घ्या. आता 1 मे 17 सप्टेंबर आणि 4 जानेवारी पुढे बघू आता आपण कशा पद्धतीने पुढे पुढे बघा. आता 1 मे हा दिवस त्यानंतर 17 सप्टेंबर बरोबर दुसरा आणि त्यानंतर येतं 4 जानेवारी बरोबर दिलेला आहे. आता यावरून प्रश्न कसे तयार होतात लक्षात घ्या. मी तुम्हाला हे पण सांगेल मराठी भाषा गौरव दिन कसा आहे काय हे पुढे नेक्स्ट म्हणजे हे ते आधी बघून ज्यांची उत्तरं नाही आहे पण त्याच्यापासून प्रश्न कसे तयार होतात ते बघा. आता तुमच्या पुढे प्रॅक्टिकल सांगतोय. आता 1 मे म्हणजे याला आपण काय म्हणतो कामगार दिवस. ठीक आहे कामगार दिवस आणि त्यासोबतच आपण महाराष्ट्र दिन सुद्धा साजरा करतो. कारण आपल्या महाराष्ट्राची स्थापना स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झालेली आहे. ठीक आहे मग याच्या पूर्वी द्विभाषिक राज्य होतं आपलं मुंबई राज्य. हे द्विभाषिक होते म्हणजेच कुठले असेल द्विभाषिक तर त्यामध्ये 2 भाषा बोलल्या जात होते. एक म्हणजे गुजराती आणि दुसरी म्हणजे मराठी. म्हणून आपण स्वतंत्र महाराष्ट्राची आणि कोणत्या वर्षी स्थापन झाले होते ते 1956 ला. म्हणजे आपल्याला सतत 4 वर्ष रक्त सांडवावं लागलं
म्हणजे जो विदर्भ प्रदेश होता तो विदर्भाला मध्य प्रदेशमधून आणून आपल्या महाराष्ट्रात बसवायचं, जो मराठवाडा आहे तो हैदराबाद संस्थानामधून आणून परत महाराष्ट्रामध्ये बसवायचं, आणि जो राहिलेला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना सर्व एकत्र घेऊन आपण आपल्या महाराष्ट्राची स्थापना, मराठी भाषिकांची स्थापना आणि आपलं भाषा मराठी भाषिकांची स्थापना करून एक राज्य तयार करायचं असं त्यांचा उद्देश. मग एक लक्षात घ्या, याच 1956ला परत एका राज्याची स्थापना झाली, जे पहिलं भाषेच्या आधारावर झालेलं तेच म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य आहे भारतातील स्थापन होणारे. आणि हे कोणी केलं असेल तर फाजल अली कमिशन आलेलं आहे, ते 1953 आलेलं आहे. त्यांनी दिलेल्या अहवालावरती तो प्रश्न आलेला आहे आणि अहवालावरती ते राज्य निर्माण झालेलं आहे 1956ला आंध्र प्रदेश. आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर त्याच 1956ला द्विभाषिक म्हणजे तारीख नोव्हेंबर 1956ला आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली. द्विभाषिक, 2 भाषा बोलल्या जातात. तिथे सगळं 4 वर्ष आपलं रक्त सांडलं, वाद घातला, अक्षरशः आंदोलन केले आणि 1 मे 1960 हा दिवस उजाडला, तेव्हा आपल्या वाट्याला महाराष्ट्र आला. पुढे लक्षात हे झालेल्या 1 मे. त्यानंतर येतो 17 सप्टेंबर. मग आता या 17 सप्टेंबरच्या रिलेटेड बघा 2 गोष्टी येतात. एक म्हणजेच कुठला, जर आपण थोडं आधी गेलो तर 5 सप्टेंबर येतो, आणि 5 सप्टेंबर म्हणजे जे आपले पहिले उपराष्ट्रपती, पहिले शिक्षण मंत्री, त्यांचा जन्मदिवस. मला लक्षात म्हणजे याला आपण म्हणतो शिक्षक दिन म्हटलेला आहे. 5 सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असतात त्या दिवशी आलेला आहे आपलं. आणि हे पहिले भारताचे उपराष्ट्रपती पण आताच मागे बघितलं आपण आई. त्यानंतर आता थोडं पुढे जर पुन्हा जर आपण 17 सप्टेंबरच्या परत मागे आलो तर 16 सप्टेंबर. बघा 16 सप्टेंबरला जर आलो आपण तर इथे तुम्हाला ओझोन दिन. 16 सप्टेंबरला तुम्हाला ओझोन दिन येतो. हे तुम्हाला लक्षात घेणं महत्वाचं आहे की कसा ओझोन दिन काय काम करतो, कसं आहे काय हे लक्षात घ्या. फक्त तुमच्या डोळ्यासमोर किंवा ओझोन दिन, कारण ओझोन लेअर काय असतो, कसा असतो, काय ते गुगलात बघू आपण. ठीक आहे. आता 4 जानेवारीला इथे पण तसंच बघा, एका तारखेच्या मागे पुढे फिरत आहे आपण, कळलं ना. मग आता पुढे बघा 4 जानेवारी. मग आता 4 जानेवारीचा जर विचार केला तर त्याच्या पूर्वी एक दिवस आधी 3 जानेवारी. 3 जानेवारी जर म्हटलं तर सावित्रीबाईंची जयंती येते ना, सावित्रीबाई फुले यांची जयंती. बरोबर आहे, सावित्रीबाई फुले यांची जयंती आलेली आहे 3 जानेवारीला. मग सावित्रीबाई त्या ज्यांनी आज आपल्या मुली, आपले महिला, महाराष्ट्रीय भारतातील जे महिला आज शाळेमध्ये जात आहे किंवा चंद्रापर्यंत गेलेली आहे, हे त्यांची कृपा कोणाची किंवा कोणी कष्ट सहन केले ते सावित्रीबाई. त्यांच्यामुळे आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जातो आणि उज्ज्वल यश मिळवतो. फक्त त्यांचं तुम्हाला श्रेय सावित्रीबाईंना जातं. पुढे आता तिथून परत तुम्ही ह्या 4 तारखेच्या एक दिवस आधी गेलं तर 3 जानेवारी, आणि इथून थोडं पुढे गेलं तुम्ही तर 6 जानेवारीला जर गेलं तर बघा 6 जानेवारी बघा. मग काय असेल 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकरांनी या दिवशी काय होतं की पत्रकार दिन म्हणून आता ते पण पत्रकार दिन. आता का बरं करतो आपण तर एक लक्षात घ्या, या दिवशी आपलं मराठी वृत्तपत्र सुरुवात झालेलं आहे, जे मराठी व्यक्तीने सुरू केलेलं, तेच म्हणजेच कुठलं असेल तर दर्पण. आणि त्याची तारीख येतात 6 जानेवारी 1832. बरोबर म्हणजे पहिले मराठी वृत्तपत्र. पुढल्या पेजवर घेतो या तिथे 6 जानेवारी 1832 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र सुरुवात झाले, तेच म्हणजे कुठलं असेल दर्पण. ठीक आहे, दर्पण. आणि कोणी सुरू केले तर ते व्यक्ती आहे बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं. कळलं आता 4ही तारीख. आता मूळ प्रश्नावरती घेऊ, तोच म्हणजेच काय, मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतो आपण. मराठी भाषा
गौरव दिन का साजरा करतो ते लिहा आता. म्हणजेच काय, एक विष्णू वामन शिरवाडकर जे व्यक्ती आहे त्यांच्या स्मृती प्रेक्षक आपण साजरा करतो. त्याला वा शिरवाडकर असं सुद्धा नावाने म्हटलं जातं. त्यांना विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच काय, वा शिरवाडकर. वा शिरवाडकर असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, त्याला असंही म्हटले जाते याच मुद्द्याला की ती कोण होते, मग कवी, नाटककार आणि कादंबरीकार. बरोबर आहे. त्यांचं क्षेत्र काय होतं, 3 क्षेत्रामध्ये ओळखले जाते. ते एक उत्तम कवी पण होते, ते एक नाटककार पण होते, ठीक आहे, आणि ते कादंबरीकार पण होते. ठीक आहे, कादंबरीकार सुद्धा होते. बरोबर. त्यासोबतच लक्षात घ्यायचं, मग यांना ओळख कोणत्या नावाने होती यांची, तर बघा यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. कुसुमाग्रज नावाने ओळख, कुसुमाग्रज नावाने ओळखलं जात होतं. बरोबर आहे. मग पुढे बघा आता यांना, मग आता कधीपासून सुरुवात झाली असेल तर लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यासोबतच तोच दिवस म्हणून काय, म्हणजे यांची जयंती म्हणजे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करायची. बरोबर. म्हणजेच काय, कोणता दिवस साजरी करायचा तर लक्षात घ्या, यांची जयंती. बरोबर आहे. जयंती हे कधी 2010 ला साजरी केली म्हणून याला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर आहे. जयंती त्या दिवशी जयंती बडा जन्मदिवस, वाढदिवस असा आहे. यांच्या स्मृती प्रित्यर्थ म्हणजे याच्या वाढदिवसा प्रित्यर्थ आपण मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रज कधी तुम्हाला टोपण नाव विचार करेल म्हणून व्यवस्थित करा. आता 13वा प्रश्न बघा. आपण 13वा प्रश्न हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, पण एक लक्षात घ्या, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं पुढे 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 घेऊन जाणार. प्रत्येक व्हिडिओला तुम्ही कनेक्ट करायचं, त्या माध्यमातून प्रयत्न करणार की तुम्हाला जास्तीत जास्त कसं देता येणार. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण या पॅटर्नने जायचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे, नक्की कमेंट्स मध्ये पोहोचवा. तुम्हाला देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अजून तर यामध्ये काही बदल करायचा असेल, काही सुधारणा करायची असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो स्वागत असेल. त्यानंतर जर तुम्हाला याच्यापेक्षा अजून काही वेगळं पाहिजे असेल तरी पण तुम्हाला कळवा, तुमचं स्वागत असणार आहे. आणि जर समजा तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्की फायदा होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक पण करत चला, कमेंट सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार आहे. पोलीस भरती ज्या दिवशी पेपर होईल त्या दिवसाच्या आधीपर्यंत काळजी करू नका, तुम्हाला मी सर्व देण्याचा प्रयत्न करेन. पण कधी पण सशाच्या गतीने जाण्यापेक्षा तासवाच्या गतीने जाऊ आपण. अगदी टप्प्याटप्प्यामध्ये कसं काय देता येईल हा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. कारण आज जरी तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असेल पण भविष्यात तुम्हाला त्याच पोलीस भरतीवरून तुम्हाला स्टार कसे लावता येईल आल्यावरती त्याची तयारी सोबत आणि त्याकरिता मी आहे, काळजी करू नका. पण विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करा, आधी हाती मिळवायची आणि त्याच्यानंतर स्टार लावायची हे प्रत्येकाने ठरवायचं. कारण आज आपल्या घरी चूल पेटायला आलं लक्षात. म्हणून हा व्हिडिओ बघा, प्रत्येक मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त संख्येने पोहोचवा प्रत्येकांपर्यंत आणि आपण ह्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू. आले लक्षात. तुम्हाला जर परत काही हवं असेल माझ्याकडून किंवा अभ्यासाविषयी तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क साधा. तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.